गौरवास्पद महाराष्ट्रात पहिल्यांदाच मूकबधीर मुलांचे प्लॅटून प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांचे तिरंग्याला सलामी. धाराशिव 26 जानेवारी रोजी 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस मुख्यालयाच्या मैदान क्रमांक 2 येथे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सर्वश्री राणा जगजितसिंह पाटील, कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खामितकर आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री सरनाईक यांनी परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये पोलीस अंमलदार, पुरुष व महिला, गृहरक्षक दल, पुरुष व महिला, राष्ट्रीय छात्र सेना, छत्रपती हायस्कूल, श्रीपतराव भोसले हायस्कूल, अभिनव इंग्लिश स्कूल, श्री रविशंकर हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांजा, दिव्यांग कल्याण विभागाच्या मूकबधीर मुले, भारत स्काउट गाईडमध्ये मूकबधीर मुलांना विशेष घटकातून संधी मिळणे अपेक्षित असले तरी आजपर्यंत मिळत नव्हती. प्रथमच धाराशिव जिल्ह्यातील विशेषतः प्रजासत्ताक दिनी 32 मुलांची तुकडी स्काउटच्या गणवेशाच्या जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणात मानवंदना देण्यात आली. या चळवळीत आजपर्यंत शाळांमधील सर्वसाधारण मुले सहभागी होत होती. आता दिव्यांगांनाही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्काउट गाईडमध्ये जिल्ह्यातील 10 मूकबधीर शाळा सहभागी झाले होते. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खामितकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांनी सहकार्य केले. दिव्यांग मुले व मुली समाजात हिरारीने सहभागी व्हावे, त्यांच्या हातून समाजसेवा घडावी आणि हे विद्यार्थी लोकाभिमुख व्हावे म्हणून हा प्रयत्न आहे. उपक्रमास धाराशिव भागातून सुरुवात होत आहे याची मनस्वी आनंद आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सुनील खामितकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच वज्रवाहन, QRT व्हॅन, दंगल नियंत्रण पथक, डॉग पथक, BDS, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दल आदीसह आरोग्य विभागाचे वाहन सहभागी झाले होते. स्काउटमधील मूकबधीर मुलांचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, खासदार ओमदादा निंबाळकर, आमदार कैलासदादा पाटील, आमदार राणादादा पाटील आणि समाज कल्याण विभागाचे सुनील खामितकर यांनी त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार हनुमंत पडवळ यांनी मानले.